शिवसेना ठाकरे पक्षामध्ये लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार असल्याच्या चर्चा आहेत। पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। 2003 साली ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षात कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली होती, तशाच प्रकारे आदित्य ठाकरेंना देखील कार्याध्यक्ष करून पक्षाची महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। यासाठी शिवसेना पक्षाकडून कार्यकारिणी बैठक बोलावून तसा प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाऊ शकतो, अशी ही चर्चा सुरू आहे। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता आहे। पक्षाच्या वर्धापन दिनी त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते। जूनमध्ये शिवसेना युबीटी कार्यकारिणीची बैठक आहे। 2003 ची पुनरावृत्ती शिवसेना युबीटीमध्ये होणार का, असा आता प्रश्न उपस्थित होतोय। पक्षाला उभारी देण्यासाठी हा नवा प्रयोग आहे का, तर तरुणांना अधिकाधिक संधी देण्यासाठी हा प्रयोग असल्याचंही बोललं जात आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून, तर नक्की त्याचं स्वागत केलं पाहिजे। चला, जनाब संजय राऊत यांचा आदित्य ठाकरे यांना पूर्ण विरोध आहे। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊ नयेत यासाठी संजय राऊत यांचा गट कार्यरत आहेत आणि त्यातूनच आदित्य ठाकरे घरी बसतात, आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाहीत, अशा पद्धतीच्या वावड्या पेरण्याचं काम देखील संजय राऊत यांच्या गटाकडनं, त्यांच्या गटातल्या काही खासदारांकडनं दिल्लीमध्ये बसून केलं जातं आणि आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊ नये ही संजय राऊतांची इच्छा आहे।